हॅलो 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 सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचं, उपस्थित स्पर्धकांचं आणि क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. आज या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा आणि स्पर्धेचा उद्घाटनीय दिवस आपण पाहतोय. अनेकशे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय आमचे दत्ताजी शांताराम वजे, माजी सरपंच आणि अतिशय प्रेमल आणि समाजसेवेचा वासा घेतलेलं व्यक्तिमत्व आपण पाहतो आपल्या व्यासपीठावरती. तसेच समवेत अशोकजी ठाकूर असतील, शाखा प्रमुख शिवसेनेचे, तसेच भास्करजी वजे आहेत, समाजसेवक. दरम्यान या ठिकाणी उपस्थित महेंद्रजी भोईर असतील, संदीप भोईर आहेत, महेशजी भोईर आहेत, लहू भोईर आहेत, चेतन म्हात्रे असतील, सुरेश भोईर आहेत, तसेच प्रेम भोईर देखील आहेत, दिलदार व्यक्तिमत्व. तसेच अमितजी वजे हे देखील ह्या ठिकाणी आहेत. ह्या सर्वांचं मी आमच्या संपूर्ण पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि लगेचच उद्घाटन समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न करावा अशी मी मान्यवरांना विनंती करतो. आणि आयोजन कमिटीला देखील विनंती असेल की पुष्पहार आणि श्रीफल आपण रेडी ठेवायचे आहेत. प्रथमतः गणेश वंदना, त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवराय यांना त्रिवार मानाचा मुजरा आणि पुष्पहार अर्पण केला जाईल. आणि आई पिंपळादेवीची जी प्रतिमा आहे त्या ठिकाणी निश्चित तिथे पुष्पहार अर्पण केला जाईल आणि या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न केला जाईल. सन्माननीय आमचे दत्तात्रय शांताराम वजे साहेबांचं येथे शुभ आगमन. अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्राचे आणि सहसचिव ठाणे जिल्हा अग्री शिक्षण प्रसार मंडळ प्रगती कॉलेजचे आणि माजी सरपंच मानपाडा ग्रामपंचायतचे. असे अनेक पदं ज्या व्यक्तिमत्वाने भूषवली आहेत आणि कोरोना कालामध्ये अतिशय चांगलं कार्य ज्यांच्या माध्यमातून नुकतंच मी इथे आलो आणि मला निश्चित माहिती दिली गेली आहे की तसेच आमचे अमितजी वजे आहेत. तर प्रथम गणेश वंदना. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. प्रथम गणेशाला वंदन करू. त्यानंतर पिंपळादेवीची जी प्रतिमा आहे त्या आईच्या चरणी देखील आपण मानवंदना करूया आणि इथनं एक प्रार्थना करूया की जी स्पर्धा आपण भरवली आहे त्या स्पर्धेमध्ये कोणत्या प्रकारचं विघ्न न येता, कोणत्या प्रकारचं गालबोट या स्पर्धेला न लागता आणि कोणत्याही खेळाडूला इजा न होता ही स्पर्धा यशस्वीपणे पार हो, त्यासाठी गणपती बाप्पा आणि आई पिंपळादेवी चरणी आपण इथं मात्र प्रार्थना करूया. सन्माननीय अशोकजी ठाकूर यांचं देखील शुभ आगमन झालं. विनंती असेल या आपण आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि विनंती असेल की आपल्या शुभ हातचे या ठिकाणी उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न करायचा आहे. तदनंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवराय यांना त्रिवार मानाचा मुजरा आणि पुष्पहार अर्पण केला जातो. काशी की कळा जाती मथुरा में मस्जिद बसती, घर न होते छत्रपती शिवराय तो सुन्नत सबकी होती. अशा माझ्या अखंड विश्वाच्या आराध्य दैवताला ह्या ठिकाणी मात्र मानवंदना दिली जाते. तदनंतर लगेच मी मान्यवरांना विनंती करेन की खेळपट्टीचं आणि यष्टांचं पूजन देखील आपण करायचं. सन्माननीय आमचे अशोकजी ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल दादांना की या आपण आपल्या शुभ हातचे देखील या ठिकाणी उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न केला जाईल. अनेकशे मान्यवर आहेत. सन्माननीय आमचे दत्तात्रय शांताराम वजे आहेत, माजी सरपंच आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण ग्रामीण विधानसभेचे अध्यक्ष देखील आहेत आणि ठाणे जिल्हा अग्री शिक्षण प्रसारक मंडळ प्रगती कॉलेजचे सहसचिव देखील आहेत. अशा प्रकारची अनेक पदं ज्या व्यक्तिमत्वानं भूषवली आहेत ते सन्माननीय आमचे दत्तात्रय शांताराम वजे साहेबांचं शुभ आगमन. या स्पर्धेसाठी लाख मोलाचं सहकार्य ज्यांच्या मागे असो किंवा कोणत्याही प्रकारचं आपण आपल्या घरातील वैयक्तिक कार्यक्रम असो तर ज्यावेळेस त्या
कार्यक्रमाची सुरुवात केली जाते त्यावेळेस प्रथमतः आपण गणेशाला वंदन करतो, आपल्या आराध्य दैवताला असेल या सर्वांना वंदन करतो आणि तदनंतर मात्र आपण कार्यक्रमाची स्पर्धेची सुरुवात करतो. तर दोन्ही संघ आजच्या दिवसामध्ये आपण पहिला सामना पाहणार आहोत तो म्हणजेच की एका बाजूला म्हातारडी संघ आणि विरोधात दातेवली संघ असे दोन संघ आमने सामने असतील. तर दोन्ही संघाला विनंती असेल की आपण खेळपट्टीवरती रवाना व्हायचं आहे. त्या ठिकाणी प्रथमतः टॉस देखील खेळपट्टीवरतीच होईल. दोन्ही संघ आपण खेळपट्टीवरती लगेचच यायचं आहे. दोन दिवसाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा आणि ग्रामस्थ मंडळ मानपाडा यांच्या अथक परिश्रमानं ही स्पर्धा मी म्हणेन उभारली गेली आहे आणि ही स्पर्धा निश्चित क्रिकेट असोसिएशन कल्याण डोंबिवली असोसिएशन जे आपण पाहतोय त्याच्याशी संलग्न आहे. त्या प्रकारे जे काही नियम असतील तर जसे नियम असोसिएशन मध्ये आहेत त्या प्रकारे ही स्पर्धा संपन्न केली जाईल. अमितजी वजे असे सर्व दोन्ही संघ आपले प्लेयर पूर्ण नसतील तरी चालतील, मात्र आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. कमी प्लेयर असतील तरी देखील चालतील, मात्र उद्घाटन समारंभ सोहळा आपण संपन्न करतोय. ते पाहता दोन्ही संघ आपण खेळपट्टीच्या दिशेनं रवाना व्हायचं आहे. दातेवली संघ आणि म्हातारडी संघ आपण पाहतोय मान्यवर खऱ्या अर्थानं मी म्हणेन या सकाळच्या सत्रामध्ये ह्या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचा वेळ दिला त्यांचं मी प्रथमतः आमच्या सर्व संघ सहकाऱ्यांकडनं मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतोय. तर दोन्ही संघ आपण पाहतोय खेळपट्टीच्या दिशेनं रवाना होताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या समवेत लाईव्ह आपण WTC ही वाहिनी ह्या ठिकाणी सुसज्ज झाली आहे. त्यांच्या अंतर्गत ही पूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाईल. घरबसल्या देखील आपण ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. तर जे प्रेक्षक घरबसल्या ही स्पर्धा एन्जॉय करतात त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. उपस्थित जे प्रेक्षक या ठिकाणी आहेत, मान्यवर आहेत, आमचे खेळाडू आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली आहे त्या पूर्ण मानपाडा संघाचे आयोजक या सर्वांचं मी साई पाटील सहर्ष स्वागत करतोय. आज आमच्या साथीला आमचे परममित्र भागेश म्हात्रे देखील आहेत भालगावचे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत या सकाळच्या सत्रामध्ये. त्यांचा देखील आवाज आपण मायक्रोफोनवरती ऐकणार आहोत. मात्र तुर्ताच आपण पाहतोय उद्घाटन समारंभ सोहळा या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. नुकतंच आपण गणेश वंदना महाराजांच्या प्रतिमेस महाराजांच्या मूर्तीस आपण पुष्पहार अर्पण केला. तदनंतर पिंपळा देवीला देखील आपण पुष्पहार अर्पण केला आणि त्यानंतर खेळपट्टीच्या दिशेनं मात्र सर्व मान्यवर रवाना झाले, ज्याच्यामध्ये आमचे सन्माननीय पाहुणे दत्तात्रय शांताराम वजे माजी सरपंच आणि अतिशय चांगली पदं ज्या व्यक्तिमत्वानं भूषवली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष आहेत. ठाणे जिल्हा अग्री शिक्षण प्रसारक मंडळ प्रगती कॉलेजचे सहसचिव देखील आहेत आणि माजी सरपंच ही अनेक पदं ज्या व्यक्तिमत्वानं भूषवली आहेत आणि कोरोना कालामध्ये खास योगदान त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक अतिशय माणुसकी जपणारे व्यक्तिमत्व मी म्हणेन, कारण की नुकतंच या ठिकाणी मी आलो आणि मला माहिती दिली गेली आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं की सातत्यानं कोरोना कालामध्ये मदतीचा हात ज्या व्यक्तिमत्वानं पूर्ण समाजासाठी दिला ते आमचे सन्माननीय पाहुणे आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी आधारस्तंभ म्हणून पुढे सरसावलेत आणि त्यांच्या माध्यमातून खूप मोलाचे योगदान या स्पर्धेला आपण पाहतोय. तर तमाम मान्यवर त्या ठिकाणी आहेत. सर्वांना विनंती करेन की आपल्या शुभ हातचे त्या ठिकाणी प्रथमतः पुष्पहार आणि नंतर मात्र श्रीफल अर्पण करायचं आहे. या ठिकाणी सन्माननीय संदीपजी म्हात्रे यांचा देखील शुभ आगमन आपण पाहतोय. पोलीस पाटील आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील त्या ठिकाणी जायचं आहे. तर राष्ट्रगीत देखील होईल. प्रथमतः त्या ठिकाणी पूजन होतंय अष्टांचं आणि राष्ट्रगीतानंतर टॉस देखील
केलं जाईल. फटाक्यांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळेल. आघात झालाय खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा. अतिशय देखणं आयोजन. मैदानाच्या चौफेर आपण मैदानाचं सुशोभीकरण पाहतोय. बसण्यासाठी मंडपाची व्यवस्था सावलीसाठी मी म्हणेन आणि एक अतिशय भव्यदिव्य व्यासपीठ देखील आपल्याला पाहायला मिळतंय. पूजन झाल्यानंतर आपण लगेच राष्ट्रगीत घेणार आहोत. मान्यवरांच्या शुभ हातचे त्या ठिकाणी आपण पाहतो श्रीफल अर्पण केला जातोय. आलेल्या तमाम आमच्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा आणि ग्रामस्थ मंडळ मानपाडा यांच्या संयुक्त विद्यमानानं ही 2 दिवसीय अतिशय दैदिप्यमान स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुरेख आउटफील्ड असलेलं मैदान आपण पाहतोय. फास्ट आउटफील्ड या मैदानावरती जरूर असेल कारण की अतिशय सुरेख मैदान आपल्याला पाहायला मिळतंय आणि खेळपट्टी देखील तितकीच सुरेख. एकंदरीत क्रिकेटला पोषक असं वातावरण हे आमच्या आयोजन कमिटीनं निर्माण केलं. त्यांचं देखील आपण मनापासून कौतुक करूया. जेणेकरून खेळ दाखवण्यासाठी निश्चित आनंद प्राप्त होईल. जे आज संघ इथे उपस्थित होतील त्यांना. अनेक सारे मान्यवर खेळपट्टीवरती आपण पाहतोय. हे यश आहे मी म्हणेन या स्पर्धेचं. कारण की सातत्यानं आपण म्हणतोय कुठली स्पर्धा किंवा कुठलाही कार्यक्रम ज्यावेळेस आपण राबवतो त्यावेळेस मान्यवरांचं सहकार्य, मान्यवरांचा आगमन या साऱ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि खऱ्या अर्थानं त्यांचा आधार हा असायला हवा कोणत्याही स्पर्धेसाठी. आणि तो आधार निश्चित आपण पाहतोय. सन्माननीय आमचे दत्तात्रय शांताराम वजे असतील, अशोकजी ठाकूर असतील, शाखा प्रमुख शिवसेनेचे, तसेच भास्करजी. दोन्ही संघ देखील सुसज्ज झालेत. सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला दातिवली आणि विरोधात म्हातारडी संघ. नेक्स्ट मॅच आजदे आणि कोपर. त्याच्यानंतर वडवली जे गावदेवी वडवली संघ असेल ना विरोधात गोरपे. त्याच्यानंतर कोळेगाव आणि त्यांच्या विरोधात नांदिवली. अशा प्रकारचे 8 संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर सन्माननीय संदीपजी भोईर यांचं देखील शुभागमन आपण पाहतोय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तसेच रजनीकांतजी गायकवाड यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. अनेकशे मान्यवर या सकाळच्या सत्रामध्ये. हे प्रेम आहे मी म्हणेन या आयोजनकर्त्यांवरती. त्या प्रेमाखातर सकाळच्या सत्रामध्ये या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तसेच मिथुनजी म्हात्रे हे देखील उपस्थित आहेत. WTC चे आमचे कॅमेरामॅन देखील सुसज्ज आहेत. त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. आणि दोन्ही संघ आपण लाईनअप करायचा आहे. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला एकमेकांच्या विरोधात आपण मात्र लाईनअप करायचा आहे. राष्ट्रगीत जेव्हा सुरू होईल तेव्हा मात्र प्रत्येकानं आपला कॅप रिम्यूव्ह करायचे आहे आणि जिथे असाल तिथे आपण राष्ट्रगीताचा सन्मान करत जागच्या जागी उभं राहायचं आहे. टॉस देखील तिथे होईल. प्रथमतः आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. तर डीजर मास्टरला देखील मी विनंती करेन की आपण देखील सुसज्ज राहायचं आहे. दोन्ही संघ आपण खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला लाईनअप करा आणि सर्व मान्यवरांना देखील विनंती असेल की आपण देखील सावधान स्थितीमध्ये उपस्थित राहायचं आहे, उभे राहायचं आहे. एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर.
आणि लगेच तिथे टॉस करायचा आहे दोन्ही संघादरम्यान. आणि त्यानंतर मात्र मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन विराजित व्हायचं आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं, या स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झालाय आणि या स्पर्धेला मात्र सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल दोन संघ एकमेकांच्या विरोधात. एका बाजूला दातिवली आणि विरोधात म्हातारडी संघ. टॉस त्या ठिकाणी केला जाईल. अनेकशे मान्यवर आहेत, शुभेच्छा देतील दोन्ही टीमला. आणि टॉस नंतर मात्र निश्चित मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दोन पंच आज या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतील. एक सचिन कडू मॅन फ्रॉम रोहिंजण आणि साथीला किशोर पोरजी मॅन फ्रॉम धानसर, असे दोन पंच, दोन ऑफिशियल पंच आपल्याला, ज्यांनी क्रिकेटसाठी बराचसा काळ भीमाने गाजवला क्रिकेट विश्वामध्ये. किशोर पोरजी असतील जे आज देखील संघामध्ये खेळतात. एका बाजूला सचिन कडू फिरकीचा जादूगर म्हणून ज्यांना ओळखलं जातं, आज देखील ते खेळ दाखवतायत आणि आज मात्र ते पंचांची भूमिका या स्पर्धेसाठी पार करणार आहेत. तर टॉस जिंकलाय दातिवली टीमनं. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट ह्या सामन्यासाठी. सामना हा 5 षटकांचा असेल, कारण की पहिल्या फेरीमध्ये आपण सर्रास पाहतो 8 संघ ज्यावेळेस स्पर्धेमध्ये सहभागी असतात त्यावेळेस प्रथमतः सामना हा 5 षटकांचा, ज्यामध्ये 2 पॉवर सर्कलची षटकं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि प्रथमतः जर आपल्या या ग्रामीण टेनिस असोसिएशनचा विचार केला तर प्रथम विकेटचा विचार केला जातो आणि त्यानंतर मात्र टॉसचा विचार केला जाईल. अशा प्रकारची नियमावली. चेंडू हरवला, फुटला, जर भिजला, निकाल कायम असेल, मात्र चेंडू नवीन देण्यात येईल. आणि रिव्ह्यू नाही आहे या स्पर्धेमध्ये. जो काही पंच डिसिजन देतील तो मात्र अंतिम असेल. एकंदर WTC ह्या वाहिनी अंतर्गत ही पूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते, तर त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. नवीन देण्यात येईल. निकाल जो काय असेल तो मात्र कायम असेल. आणि 5 षटकांचा सामना, 2 पॉवर सर्कलची षटकं कोणत्याही प्रकारचं या स्पर्धेमध्ये नाही आहे. जो काय असेल पंच देतील. हॅलो. तर सामना जसा सुरू होईल तसं मायक्रोफोनवरती आपण आवाज ऐकणार आहोत. आजच्या दिवसामध्ये प्रथमतः आमचे परममित्र भागेश म्हात्रे भाळ यांचा गोड आवाज आपण मायक्रोफोनवरती ऐकणार आहोत. ओव्हर टू भागेश. आणि सामना पाहायला मिळेल म्हातारडी आणि दातिवली या दोन संघाविरोधात. जी राऊत आणि विश्वासजी ठाकूर यांचं शुभ आगमन झालंय, तर त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती येऊन विराजित व्हायचंय. आपलं देखील सहर्ष स्वागत. अनेकसे मान्यवर आपण पाहतोय आणि या स्पर्धेचं हे यश आहे आणि स्पर्धेची उंची आपण पाहतोय, कारण की खूप मान्यवरांची उपस्थिती आणि खऱ्या अर्थानं त्यांचं पाठबळ आणि आधारस्तंभ आहेत मी म्हणेन ह्या पूर्ण स्पर्धेचे. आमचे सर्व सन्माननीय पाहुणे, खास करून आमचे दत्तात्रय शांताराम वजे माजी सरपंच, ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी लाख मोलाचं सहकार्य आहे.
प्रथमतः त्यांचा पुन्हा एकदा आपण आभार प्रकट करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना सुरू होईल, ऐकूया भागेशला. खेळाडूंचं नक्कीच मी भागेश मात्रे माझ्या शाब्दिक सुमनाने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जय पिंपलादेवी क्रिकेट संघ मानपाडा आयोजित नक्की 2 दिवसाची देखणी स्पर्धा, हे स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न आज सत्यामध्ये उतरवत असताना या स्पर्धेचं नक्कीच आपण सुरुवात करत आहोत. प्रवीणजी वजे आणि सन्माननीय संदीपजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. जरी 2 दिवसाची स्पर्धा असली ना तरी मैत्रीचे संबंध, क्रिकेट रसिकांवरती असलेलं प्रेम आणि क्रिकेटवरती असलेले माया ना अनेक सारे मान्यवर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. कारण क्रिकेटचा जेव्हा जेव्हा खेळ सुरू असतो ना तेव्हा क्रिकेटवरती प्रेम असणं गरजेचं असतं, परंतु ते मैत्रीचे संबंध इथनं जपणंसुद्धा गरजेचं असतं. कारण आयुष्य नावाची स्क्रीन जेव्हा लो बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर जेव्हा आपल्याला मिळत नाही ना तेव्हा पॉवर बँक म्हणून सपोर्ट करतो तो म्हणजेच आपला मित्रपरिवार. म्हणून अनेक सारे मित्रपरिवार नक्कीच तुम्हाला या क्रीडांगणावरती, या खेळपट्टीवरती तसेच आमच्या व्यापी डाईसवरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. आणि जे मान्यवर नक्कीच विराजमान आहेत त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. दातिवले आणि म्हातारडी ही अशी पहिली लढत जर विचार केला गेला तर बॉलिंग ट्रॅकवरती त्या ठिकाणी तयार झाला बॉलर भावेश पहिलाच बॉल इथनं फेकण्यासाठी. यावेळेला पहिलाच बॉल इनसाईड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला गेल्यानंतर त्यांना इनसाईड आउट नक्कीच खेळायचं होतं. जे क्षेत्र त्यांनी एक्स्ट्रा कव्हर्सचं नक्कीच निवडायचं होतं, डीप कव्हरला खेळायचं होतं, परंतु पहिला चेंडू इथनं डॉट फेकला जातोय. विचार केला गेला तर 10:35 नक्कीच हा चेंडू फेकला गेला. गोलंदाज भावेशच्या माध्यमातून, जिथं आकाश आणि राज ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम दातिवळीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल डॉट आला, राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. पहा बॉल खूप सुरेखरित्या होता, कारण याच्या अगोदरचा चेंडू जर पाहायला गेला तर गतीने होता. हाही चेंडूने गतीने, परंतु ऑफस्टमवरती नक्कीच हा चेंडू पीच केला गेला. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न त्या ठिकाणी सक्सेसफुल भावेशचा पाहायला मिळतोय. भावेशचा विचार जर केला गेला ना तर स्ट्रायकर यांचा गोलंदाज आहे. 5 षटकांची मॅच आहे. पॅन्डेटरी पॉवरचा हा पहिला षटक आहे आणि भावेशच्या चर्सीवरती जर पाहायला गेलं तर 0-0 आहेत आणि त्याच प्रकारे तो गोलंदाजी करतोय, कारण 2 चेंडू त्यांनी फेकून झाल्यात, एकही धावसंख्या नाही. म्हणजेच 2 चेंडूमध्ये नक्कीच त्याने पहिल्याच सत्रामध्ये आणि पहिल्याच ओव्हरमध्ये कमबॅक केला आहे. राऊंड द विकेट. आता चेंडू उचलला गेला मिड विकेटला फिल्डर, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर जाईल का? यस, कारण मिड विकेटला फिल्डर होते, अगदी हाताने अडवण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना भावेशला दिले गेले समाचार फलंदाजाच्या बॅटमधनं हा पहिला षटकार.
लागतं आणि हा फटका अगदी बॉलच्या मिरेडमध्ये होता, जिथे राज होते आणि राजने नक्कीच ज्या भावेशे 2 चेंडू डॉट आले ना त्याच्यावरती लगेचच प्रत्युत्तर देण्याचं काम या षटकाराने केलं. टीमची धावसंख्या 6. पुन्हा एकदा ऑन साईडला वाढ शॉट. हा काय स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतं. स्लॉक स्वीपचा हा देखना फटका, एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू सीमा रेषा पार. षटकारानंतरचा राजचा प्रहार, हा चौकार. असे फटके खेळण्यासाठी सातत्याने कार्यरत असतात. तशीच बॉलची लाईनना पीक केली गेली आणि जो गतीचा बचाव करत होता ना गोलंदाज राजेश, त्याच गतीचा आता वापर केला गेला राजच्या माध्यमातून. 2 चेंडू त्याने अगदी पाहिले गेले. ऑफस्टमवरती ते चेंडू पिच होतात, फुटवर्कचा आपण वापर करतो, आपल्याला सफलता मिळत नाही. त्यानंतर अगदी चापळल्याने त्यांनी नजर ठेवली, अगदी चाणक्यरीती आपल्याला पाहायला मिळाली एक षटकार आणि त्याच्यानंतर स्लॉक स्वीपचा काय देखना फटका. नक्कीच तुम्हाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 10. भावेश आता विचार करत असेल की एखादा तरी डॉट चेंडू नक्कीच टाकायला हवा. राऊंड द विकेट या बोलल्यावर पुन्हा एकदा त्याच दिशेने पुन्हा शॉटचं त्याच ठिकाणी सिलेक्शन केलं गेलं आणि पुन्हा एकदा एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारेशे पार. षटकार त्याच्यानंतरचा लागोपाठचा राजच्या बॅटमधनं हा दुसरा चौकार. प्रत्येक वर्षामध्ये ना एक पिंपळादेवीचं नवं संगीत येत असतात. अशोकजी ठाकूर नक्कीच त्यांचे प्रणिती असतात, परंतु हेतुडण्याचे परमेश माळे आहेत त्यांच्या आवाजातून या पिंपळादेवीचे ना अनेक सारे संगीत नक्कीच तुमच्या कानापर्यंत पोहोचतात आणि तोच संगीत नक्कीच DJ मास्टरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचला गेला. परमेश माळे हे नावसुद्धा चर्चित राहिले आणि त्या पिंपळादेवीचा नक्कीच त्यांच्यावरती सुद्धा खूप सारा आशीर्वाद आहे. टीमची धावसंख्या 14. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. या बोला फटका चांगला उचलला गेला फटका, संधी बनू शकते. कॉटन बॉल्डची नक्कीच संधी होती, परंतु वळले गेले फिल्डर आणि इथनं कॅच झाली, कॅच ड्रॉप झाली. आता विचार पडला असेल की भावेशने स्वतःच्या फॉलो थ्रूमधनं यायला हवं होतं, परंतु असं म्हणतो ना की विश्वास होता त्या ठिकाणी. फिल्डर होते, आपण जर बघितले गेले तर जयेश होते फिल्डर त्या ठिकाणी, तर वळले गेले तर चेंडू मागे, परंतु कॉन्फिडंट ठेवला होता भावेशने. तो कॉन्फिडंट थोडासा उगा गेला आणि या बॉलवरती तब्बल पाहिली गेली तर सिंगल. सुरुवात खूप चांगली झाली, असंही आपण म्हणतो की शुभस शीघ्रम. जर तुमची सुरुवात जर चांगली असली ना तर तुमचा शेवटही चांगला असतो. पण क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. क्रिकेटमध्ये ना कधी काही होऊ शकतं ना हे कोणीच सांगू शकत नाही, कारण क्रिकेट हा आकडेवारीचा जरी खेळ असला ना तर क्रिकेट हा नशिबाने नाही तर 4 शब्दांच्या मेहनतीने खेळला जातो. इथनं मेहनत केली त्या ठिकाणी राजने, कारण पहिले 2 चेंडू डॉट नक्कीच ते झेडले गेले, त्याच्यानंतर एक षटकार आला, 2 चौकार आले, शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आणि आता मेन इम्पॉर्टंट काय असेल की स्ट्राईक ही राजकडेच असेल. गडी गमावला असता, त्या ठिकाणी चुकी गेली फिल्डरने, ज्या ठिकाणी अगदी 38 सर्कलमध्ये होते, परंतु कॅच त्याच्या हाताला अगदी साठून जमिनीला दान झाली आणि इथनं त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर आयुष्यमान भाऊचा शुभ आशीर्वाद त्या ठिकाणी राजला मिळत असताना 5 षटकांची ही मॅच. पहिले मॅन्डेटरी पॉवरचं षटक, 2 फिल्डर तुम्हाला सीमेचं रक्षण करताना पाहायला मिळाले. आता तुम्हाला 3 फिल्डर पाहायला मिळतील. एक फिल्डरचा विचार केला गेला तर अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मध्ये एक फिल्डर, त्याच्यानंतर विचार केला गेला तर एक काऊ कॉर्नर आणि डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी तैनात केला गेला आहे. दुसरं षटक अनिकेतकडे, केवळ उचलला गेला फटका, संधी बनेल का आता. यष्टीरक्षक वळतात चेंडूकारी, परंतु इथनं कॅच सुरेखरित्या नक्की स्वीकारली गेली. हे गरजेचं होतं. जे राजला सफलता मिळाली आहे 2-3 मोठ्या फटक्यामध्ये, ती सफलता मिळाली होती त्या ठिकाणी भावेशला. ती संधी मिस झाल्यानंतर संधीचं लगेचच सोनं केलं गेलं. अनिकेतच्या खात्यामध्ये आहे विकेट. 15 आकडावरती हा पहिला गडी बाद. राज ही विकेट या मॅचमध्ये ना खूप इम्पॉर्टंट होती, कारण ज्या वेळेला आपल्याला एखाद्या किल्ल्याला ढासळायचं असेल ना तर त्याच्या शिलेदाराला नक्कीच आपल्याला परास्त करावं लागतं. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये ना 11च्या 11 खेळाडूंना हे किल्ल्याचे शिलेदारच असतात, त्यांच्यावरती दारोमदार असते, कारण गावासाठी आपण खेळतो. ज्या वेळेला आपण गावाची जर्सी आपल्या अंगावरती परिधान करतो ना तेव्हा आपल्याला एका गोष्टीचा विचार करावा लागतो की आपल्या गावासाठी आपल्याला खेळायचं आहे. यावेळेला फटका चांगला, रूम बनवली गेली, जागा बनवली गेली, इनफिल्डच्या वरून हा चेंडू अगदी वेगाने तुम्हाला पाहायला मिळते. फाईन लेग सी मारायचे पार, हा चौकार.
खूप चांगल्या प्रकारे नक्की स्ट्रोक होता. खऱ्या अर्थाने या फटक्यासाठी ना जागा बनवली गेली, कारण नाईट नंबर 3 वरती त्याच फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जातं की जो विध्वंसक आपल्या टीमसाठी खेळी करेल. विध्वंसक बनत होता. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं ना तर एक वादळ निर्माण होत होता, तो म्हणजेच राज नावाचा. परंतु त्या वादळाला नक्कीच शमवायचं काम केलं गोलंदाज अनिकेत याने. अनिकेतला सफलता मिळाली आहे, परंतु तिसऱ्या क्रमांकावरती मिलिंद गेल्यात. आणि परंतु जे आघाडीला आकाश होते ना त्याला स्ट्राईक मिळाली गेली आणि त्या आकाशच्या बॅटमधनं आता त्यांनी चौकाराने आपलं खातं खोललं गेलं आहे. आणि टीमची धावसंख्या आता तब्बल जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 19 या आकड्यावरती. 19 ऑन बोर्ड 19 धावसंख्या आहे. परंतु 5 षटकांच्या मॅचमध्ये ना 45 ते 50 हा टार्गेट रचायला हवा टीम दातिवलीने. रिवर्स असं बाहेर काढलं. मी स्वतः त्या ठिकाणी अपील गेली लाऊड अपील त्या ठिकाणी होती लेग बिफोरची, परंतु पंच सहमत नाही आहे. कारण ज्या अर्थाने रिवर्स असं नक्कीच त्याने बाहेर काढलं, थोडासा शफल झाला, म्हणजेच ऑप्शनवरती नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहायला गेला. परंतु लेग बिफोर नसता, कारण बॅट कटचा इशारा नक्कीच पंचांचा आमच्या माध्यमातून पोचला गेला आणि त्या बॉलवरती आली सिंगल. डबल डिजिटमध्ये आता धावसंख्या 20 या आकडावरती. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. निकेत यांचं पहिल्या बॉलवरती मिळाली सफलता, दुसऱ्या बॉलवरती आला चौकार, त्याच्यामध्ये आला सिंगल. म्हणजेच 3 चेंडू फेकत असताना त्या ठिकाणी 5 धावसंख्या खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजा निकेत. टीमची धावसंख्या 20, पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 15. राम द विकेट. यावेळेला फुल्लर लेन चेंडू होता. पॅडल स्वीप करायचा नक्कीच प्रयत्न होता, परंतु हा बॉल वाईट नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. लेग स्टम्पच्या बाहेर हा चेंडू होता. कदाचित लेग लान्स करण्याचा प्रयत्न होता, लेग लान्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी लेग स्टिक बघितली गेली की हा बॉल वाईट जाईल. अवंतर धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये धावसंख्या 21. यावेळेला थांबून खेळण्याचा प्रयत्न. ज्या वेळेला तुमच्याकडे शॉर्ट ऑफ लेंथ हा चेंडू येतो ना त्यावेळेला तुम्ही थांबून खेळण्याच्या प्रयत्नाऐवजी तुम्ही बॉलवरची नजर पहा, कारण जेव्हा गोलंदाजाकडे गती असते त्याच्याकडे एक सुरेख टप्पा असतो, त्यावेळेला त्याच्या टप्पेवारीमध्ये म्हणजेच बॉलच्या मिरिटमध्ये खेळणं हे खूप गरजेचं असतं. हा बॉल डॉट आलाय, वाईट नंतर हा बॉल डॉट. टीमची धावसंख्या स्थगित 21 या आकड्यावरती. राऊंड द विकेट. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवला होता हा चेंडू. पंचांचे हात अवंतर आणि डाव समांतर आणि धावसंख्या मिळेल अवंतरने स्वरूपाने धावसंख्या नक्कीच आता वाढत असताना आणि 22 ऑन बोर्ड, जिथे दुसरं षटक अनिकेतचं प्रगतीपथावरती आहे. भाऊ तयार. राऊंड द विकेटने फटका उचलला गेलाय, संधी बनू शकते त्या ठिकाणी, परंतु बॉल जेवढा लांबीचा तेवढाच उंचीचा आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग सी बार ऐशे पार. पंच आम्हाला सांगत असताना की इट्स यूज इट 6. खेळाडूला गंभीर दुखापत नको आणि कोणत्याही या स्पर्धकामध्ये नक्कीच कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी आणि या स्पर्धेला गालबोट नको. षटकार आलाय मिलिंदच्या बॅटमधून. अजून एक चांगला फटका, परंतु लिडिंग घ्यायची. पहा इन्व्हाइट केलं गेलं होतं, पाचारण केलं गेलं होतं, परंतु हा इन्व्हिटेशन स्वीकारला गेला मिलिंदने. जो षटकार ठोकला गेला लगेच षटकाराचं प्रत्युत्तर दिलं गेलं अनिकेतच्या माध्यमातून. जो शेवटचा चेंडू होता, शेवटच्या चेंडूवरती मिळतीये सफलता. टीमची धावसंख्या त्या ठिकाणी 20 जे शतक क्रमांक नक्कीच दुसरं संपन्न झालंय. म्हटली गेली तर त्याच्यासाठी मान्यवर लागताच. आणि हे मान्यवर का लागतात? कारण क्रिकेटला दर्जा देण्याचं काम मान्यवर करतात, क्रिकेटरना वाढवायचं काम नक्कीच मान्यवर करतात. ज्या ठिकाणी आपण ही स्पर्धा जर आपण पाहिली गेली ना तर जय पिंपलादेवी क्रिकेट संघ मानपाडा आयोजित नक्की 2 दिवसाची देखणी स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये आपण काय बघितलं गेलं तर मैत्रीचे संबंध. क्रिकेटमध्ये काय म्हटलं जातं की ज्या वेळेला तुमची मित्रता चांगली असेल, ज्या वेळेला तुमची मैत्री चांगली असेल तर त्या मैत्रीला वाढवण्यासाठी ना त्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो. आणि सध्या वेळ का द्यावा लागतो? कारण वेळ ना खूप महत्त्वाचा आहे. जर वेळेचा विचार केला गेला तर रात्री रामाला स्वराज्य मिळणार होतं, परंतु सकाळी उठल्यानंतर ना त्याला वनवास भोगावा लागला. म्हणजे वेळ ही कोणासाठी थांबत नसते, परंतु वेळेत जर आपण मित्र जर सांभाळले ना तर आपल्या कठीण काळात तेच मित्र नक्कीच आपल्यासाठी भक्कम उभे राहतात. अनेक सारे मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि स्पर्धेमध्ये मेन आकर्षण मान्यवरांचं काय पाहिलं तर श्री दत्तात्रय शांताराम भोजे, ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक असो, त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं तर
सामाजिक कार्य असो, हे खूप सारे नक्कीच त्यांच्या माध्यमातून कार्य होत असतात. आणि कोरोना व्हायरस जरी असला ना तरी कोरोना वॉरियर्स नक्कीच त्याने हल्लीच्या हंगामामध्ये नक्कीच काम केलं. ते मान्यवर या व्यासपीठावरला लाभले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आफ्टर 2 ओव्हर 2 षटकाचा खेळ संपन्न झाला आहे. 2 षटकांच्या अखेरीनंतर 14.00च्या सरासरीने म्हणजेच 28 धावसंख्या तुम्हाला टीमच्या टोटलमध्ये पाहायला मिळतात, जिथे बॅटिंग करते टीम दातिवली आणि त्याने राज आणि मिलिंद नावाचे 2 फलंदाज नक्कीच गमावले गेले आहेत. आकाश आणि विकी आता मैदानाच्या आतमध्ये. हॅलो हॅलो काहीशा अडचणींमुळे नक्कीच आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हता, परंतु बॅक टू द क्रिकेट. 2 षटकांचा खेळ संपन्न झाल्यानंतर 28 होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये खूप साऱ्या घडामोडी नक्कीच घडल्या गेल्या. लागोपाठचे 2 विकेट 2 डॉट बॉल आले, जे भावेश्री सुद्धा फेकले होते. त्याच्यानंतर दुहेरी आणि टीमची धावसंख्या 30 ऑन बोर्ड 30. देवेंद्र ओ द विकेट. केवळ स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आणत असताना डीपमध्ये मिड विकेट फिल्डर अगदी 4 टप्प्यावरती चेंडूला उचलला जातो. नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी, परंतु फेकी स्वेअर जरूर आली. बॅकअपसाठी फिल्डर आणि वॉटर फिल्डिंग या गरजेच्या असतात, कारण क्रिकेटमध्ये ना तुम्हाला क्रिकेटचा खेळ जरी तुम्ही 11 खेळाडू खेळत असले ना तरी त्यांच्या मागे बॅकअप खूप महत्त्वाचा असतो. तो बॅकअप सुरेखरित्या पाहायला मिळाला. नॉन स्ट्रायकिंगवरती त्यांनी फेकी केली, बॅकअपचे फिल्डर थोडेसे बीट झाले, परंतु त्याच्या मागे सुद्धा बॅकअप होता आणि त्यांनी स्ट्रायकिंगवरून ते फेकी केली. आणि ज्या धावसंख्या त्यांना रोखायच्या आहेत ना, त्या धावसंख्या रोखण्यासाठी प्रयत्न केले ते म्हणजेच फिल्डरने. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 31 या आकड्यावरती, जिचे षटक क्रमांक आपल्याला 30 देवेंद्रचं प्रगतीपथावरती पाहायला मिळतंय. आता विचार पडला असेल, कारण भावेशनी षटक क्रमांक फेकलं पहिलं, त्यांनी 15 धावसंख्या खर्च केल्या. त्याच्यानंतर अनिकेतने 13 धावसंख्येचं षटक, म्हणजे डेफिनेटली 4थं षटक हे अनिकेतकडे असेल, कारण अनिकेत नक्कीच या संघाचा मुख्य गोलंदाज आहे. परंतु ही स्ट्रॅटेजी कुठपर्यंत चालणार आहे ते पाहणं गरजेचं. उडतं विकेट. यावेळेला फटका चांगला, बॅटवरती व्यवस्थित नाही. अगदी हलवार पद्धतीने हा चेंडू टर्न केला गेला. पुन्हा एकदा मिड विकेटला बॉल. नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी, बीट झाल्यानंतर नक्कीच लगेच चुकी सुधारली गेली आणि इथनं सिंगलने टीमची टोटल आता पुढे सरकत असताना हा ॲनालिसिस ना खूप सुरेखरित्या आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 15 आल्या, त्याच्यानंतर कमबॅक केलं गेलं. अनिकेतने 1 विकेट शेवटच्या बॉलवरती त्याच्या आला, त्याच्यावरती 13 धावसंख्या नक्कीच खर्च झाला आणि त्याच्यानंतर सफलता मिळाली नव्हती ना भावेशला. ती दोन्ही सफलता अनिकेतच्या खात्यामध्ये आहेत, म्हणजे डेफिनेटली 4थं या 5वं षटक अनिकेतकडे असेल. देवेंद्रचं हे षटक राहिलं, शेवटचा बॉल या षटकामधला असेल, ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावसंख्या आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत. जर्सी नंबर 11 देवेंद्र ओव्हर द विकेट. रिदम, रनवे, रिलीज ऑफ डिलिव्हरी, नक्कीच या गोष्टींवरती आपल्याला खूप विचार करावा लागतो, कारण एखाद्या चुकीच्या प्रकारचा पाऊल ना एक मोठा फटका बॅट्समनला कन्वर्ट करण्यासाठी कार्यरत करू शकतो. त्याच्यामुळे नक्कीच रिदममध्ये अडथळा झाला. पुन्हा एकदा यू टर्न मारून आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती देवेंद्र शेवटचा बॉल घेऊन तयार. टीमची धावसंख्या 32 ओव्हर द विकेट. यावेळेला स्टेप आउट खेळल्यात, इनफिल्डच्या भरून काढण्याचा प्रयत्न, मिड ऑफ नव्हतं त्या ठिकाणी, परंतु लॉंग ऑफ तैनात केलं गेलं होतं. 2ची मागणी त्या ठिकाणी केली गेली. स्ट्रायकर एंडवरती फेकी आणि विकेट इथनं होईल सॅक्रिफाईस केली गेली विकेट, कारण ज्या बॅट्समॅन नक्की 2 चेंडू लागोपाठचे 2 डॉट फेस केले गेले, त्याला आता परतीचा इशारा दाखवला जातोय. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर देवेंद्रला सुद्धा मिळते नक्कीच ही सफलता. त्या ठिकाणी फलंदाज बाद झाले. आकाश जे आघाडीला गेले होते त्याच्या बॅटमधनं आपण जर विचार केला गेला तर एक चौकार आला होता. त्याच्यानंतर 3 एकेरी धावसंख्या, 1 दुहेरी धावसंख्या आली. म्हणजेच आपण जर नक्कीच फलंदाजाच्या खेळीचं विश्लेषण केला गेला तर तब्बल 9 धावसंख्या बनवत असताना फलंदाज त्या ठिकाणी आकाश बाद होत आहेत. सध्याच्या हंगामामध्ये जीत भोईर जर म्हटलं तर एक
नट वेगळ्याच फॉर्ममध्ये, कारण आता जी शृंखला नक्कीच चालू आहे. जयेंद्र शेठचं चषक जी शिळगाववरती आहे, 16 चेंडूमध्ये 50 धावसंख्या त्यांनी कंप्लीट केला. परंतु मागच्या काही दिवसामध्ये अजून एक त्यांच्या नावावरती विक्रम आहे की 6 चेंडूमध्ये त्यांनी 42 धावसंख्या बनवल्यात. म्हणजे सध्याच्या हंगामामध्ये जीत भोईर ना हा डिस्प्लेवर आलेला नक्कीच खेळाडू आहे. तर नक्कीच जे मान्यवर आहेत आणि त्यातमध्ये महत्त्वाचा मोलाचा वाटा काय राहिला आहे, तर या स्पर्धेमध्ये नक्कीच खेळाडूंच्या तर जर्सीवरती तुम्हाला वेगवेगळ्या कलरचे नक्कीच टी शर्ट तुम्हाला परिधान पाहायला मिळतील. परंतु या स्पर्धेमध्ये नक्कीच जे मानपाडा नक्कीच संघ आहे, त्या मानपाडा संघाच्या नक्की जर्सीवरती तुम्ही नक्कीच एक नाव पाहू शकता, ते म्हणजेच संधीजी रमेश पाटील. आणि हे रमेश भोईर नक्कीच हे जे टी शर्ट आहेत हे या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून नक्कीच दिले गेल्यात. तर त्या ठिकाणी तीन षटकांचा खेळ संपन्न झाला आहे आणि 3 षटकांच्या अखेरीनंतर जर आपण पाहिलं गेलं तर 33 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये आहेत. गोलंदाज भावेशाचा वापर केला गेला आहे, म्हणजेच पहिल्या षटकामध्ये जो भावेश आला होता ज्यांनी 15 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं, त्या भावेशकडे आता या मॅचचं 4थं षटक. द विकेटने फटका चांगला आहे, अगदी स्लाइस केले गेले चेंडूला खूपच वेगाने हा बॉल लॉंग ऑफ सीमा रेषे पार, भावेशवरती प्रहार, हा षटकार. संयम या फटक्यावरती होता. मी म्हटलं होतं की ज्या अर्थाने प्रत्येक टीमकडे ना एक टीम प्लॅनिंग असते. स्ट्रायकर एंडचा तुमचा गोलंदाज जेव्हा थोडासा जास्त खर्चिक होतो, त्याच्यानंतर मिडल म्हणजेच दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावरचे जे गोलंदाज असतात ना, त्यांचा बॉलिंग ॲनालिसिस तुम्हाला पाहावा लागतो. ही प्लॅनिंग होती. कदाचित दुसरा गोलंदाज यूज केला असता त्या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर देवेंद्रकडे शेवटचं षटक दिला असता जे स्लॉगवरचं होतं, पण तो ही प्लॅनिंग गेली भावेशकडे षटक आणि भावेशच्या पहिल्याच बॉलवरती हा षटकार इथनं वसूल केला जातोय. या वेळेला चांगला बॉल फुल लेन चेंडू होता, खोदू शकले नाही, परंतु मिस झाल्यानंतर 2200 रुपयाने तर नक्कीच दास संख्या मिळेल, कारण बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नव्हता. पहा, कमबॅक इज अ मोस्ट पार्ट ऑफ क्रिकेट लाईफ. कमबॅक हा तुम्हाला करावाच लागतो, कारण भावेश जास्त खर्चिक झाला, त्याच्यानंतर कमबॅक केला अनिकेत आणि देवेंद्रनं. त्यांनी खर्च फक्त त्या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर 5 धावसंख्या देवेंद्रने खर्च केला होता. परंतु पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये कोण आले तर भावेश, ज्याच्या पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर मात्र कमबॅक नक्कीच भावेशचा पाहायला मिळतोय. परंतु येणारे 4 चेंडू आहेत, 4 चेंडूच्या दरम्यान जर 10 धावसंख्या जरी आल्या तरी टीम पहिल्या सेशनमध्ये दातिवली 4थ्या षटकापर्यंत एकदम पूर्णपणे फायटिंग स्कोअर पर्यंत जाताना पाहायला मिळतील, कारण त्यांच्या नंतर अजून 6 चेंडू त्यांच्यासोबत उर्वरित असतील. बॉल तयार भावेश, ओ द विकेट. या वेळेला गती छान होती, गती सुरेख होती, कट करण्याचा प्रयत्न, खऱ्या अर्थाने बॉटम हँडचा वापर आणि त्यामध्ये जर पाहायला गेलं ना तर कट करण्याचा प्रयत्न होता. परंतु ज्या वेळेला गती भावेशने वाढवली गेली ना त्यावेळेला बॅकफुटला गेल्यानंतर त्यांना फक्त कट करायचा होता, चेंडू सिंगल घ्यायची होती. परंतु हा फटका पाहायला गेला तर बॅट अँड पॅड बंद काढायचा होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. आणि पुन्हा एकदा षटकारानंतरचा हा दुसरा चेंडू डॉट तुम्हाला भावेशचा पाहायला मिळतोय. टीम ती धावसंख्या आता पोहोचली गेली 40 या आकड्यावरती 40. यावेळेला फटका चांगला उचलला गेला, वाईडिश लॉंगरला फिल्डर एक टप्पा घेऊन अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. वेट अँड वॉच क्रिकेट पाहायला मिळालं. असं म्हणतात ना की थांबणाऱ्याला तेवढंच मिळतं जेवढं संघर्ष करणाऱ्याने सोडून दिलं गेलं असतं. त्या ठिकाणी थांबले गेले, एक टप्प्याचा वाट बघितला गेला आणि त्याच्यानंतर एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू वाईडिश लॉंग ऑन सी मारे शेपार, हा चौकार. शॉट अँड बॉलची संधी, 22 वळतात, आय विल टेक कॉन्फिडंटली नक्कीच हा कॉल दिला गेला. परंतु त्या ठिकाणी शॉटमध्ये कव्हरला फिल्डर होते, त्यांनी कॉल दिला गेला की आय विल टेक, मी हे करू शकतो. षटकारानंतर जर पाहिलं गेलं तर एक चौकार आला होता, त्याचं लगेच प्रत्युत्तर त्या ठिकाणी दिलं गेलं, ते म्हणजे आदेशची खेळी संपुष्टात लागतो हा झटका 4था टीम दातिवली क्रिकेट संघाला.
संघ खेळतो आणि त्याला चौथा नक्कीच हा झटका लागला गेलाय. 45 या धावसंख्येवरती फलंदाज नक्की बाद झालाय. आणि आम्ही इन्व्हाइट करतो टीम आजदे आणि कोपर दोन्ही टीमचे कॅप्टन, जर आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर तुम्हाला या पहिल्या सेशन नंतर तुमच्यामध्ये लगेच टॉस केला जाईल. त्याच्यामुळे विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित राहणं हे गरजेचं असेल. फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज आतमध्ये शुभम गेलाय आणि शेवटचा बॉल या षटकामधला जिथे भावेश आहेत. या बॉलला चांगला चेंडू होता, गती चांगली होती, परंतु गतीचा वापर नाही आहे. ज्या अर्थाने तुमच्याकडे ॲज अ फास्टर गोलंदाज असतो तुम्ही त्याच्या गतीचा वापर करायला हवा. कारण मागच्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी भावेश होते, गती भावेशने 2 चेंडूवरती यूज केली गेली. त्याच्यानंतर गतीने ते फटके 3 मोठे लादले गेले. ते कोणाच्या बॅटमधनं होते तर राजच्या बॅटमधनं. ज्या राजला लगेच शमवाचं काम केलं. अनिकेतने अनिकेतच्या षटकामध्ये आले 2 विकेट. म्हणजेच राज आणि मिलिंदना या अनिकेतच्या षटकामध्ये बाद झाले. त्याच्यानंतर देवेंद्र आले, त्याने खर्च केला धावसंख्या 5. इकॉनॉमिकल ते षटक होते आणि सफलता मिळाली आहे भावेशला. म्हणजे त्यांनी बाद केलं अविनाशला, आदेशला बाद केलं. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर 4 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे. याही षटकामध्ये आले धावसंख्या 12. एकंदरीत आपण जर विचार केला गेला तर या षटकामध्ये एकंदरीत 25 धावसंख्या नक्कीच त्या ठिकाणी खर्च करताना 2 षटकामध्ये आपल्याला भावेश पाहायला मिळाला. आणि टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 45 धावा. WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट .in माध्यमातून नक्कीच ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर केली जाते. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांचा सहभाग असतो. ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर आज WTC जर पाहिली गेली ना तर 8 ठिकाणी नक्कीच याच ठिकाणी नक्कीच कार्यरत आहेत. परंतु ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर ह्याच या वाहिनीचे नक्कीच जे ऑपरेटिंग करतात त्यांच्या ज्या वाहिन्या आहेत ना ते नक्कीच 8 ठिकाणी कार्यरत आहेत. म्हणजेच एखादी वाहिनी जेव्हा आपल्या डोळ्यासमोरून मोठी होते ना तेव्हा त्या वाहिनीला ना आपल्याला अनेक साऱ्या विभागामधून सपोर्ट करावा लागतो. कारण जर लाईव्हचा विचार केला गेला तर ग्लोबल टेनिस क्रिकेट GTC असो, WTC असो, MTC असो, फॉर्च्यून इव्हेंट असो, त्याच्यानंतर प्रिन्स मूवीज असो, अशा असंख्य साऱ्या वाहिनी आहेत ना या क्रिकेट क्षेत्राला सध्या पुढे नेतात. सात्विक कडे हा शेवटचा षटक जो असेल स्लॉग ओव्हर डेथ ओव्हरचा ओव्हर द विकेट. या वेळेला आउटसाईड द लेग स्टंपवरती चेंडू. साहजिकच पंच आमच्याकडे वळतील, सांगतील की इट्स व्हाईट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 1 ने आता पुढे सरकत असताना टीमची धावसंख्या 46 या आकड्यावरती फ्लाइंग स्टॅक निर्माण केला आहे. कारण 5 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला हेच असतं की 50 ते 55 धावसंख्या तुम्हाला बनवाव्या लागतात. आता 46 धावसंख्या आहेत. अजूनही 6 चेंडू नक्कीच त्यांच्या समोर असतील आणि 6 चेंडूमध्ये आता नक्की पाहावं लागेल की कितीचा टार्गेट त्या ठिकाणी रचला जाईल म्हातारडीच्या माध्यमातून. बहुत यार या वेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल. खऱ्या अर्थाने हा बॉल बघितला गेला. अक्षरशः जर बॅकफुटला गेले असते तर थाय पॅडवरती चेंडू आदळला असता, एकी धावसंख्या मिळाली नसती. परंतु ज्या ठिकाणी फलंदाज आहेत ना त्यांना त्याची गती त्यांनी ओळखली गेली. जे शुभम आहेत नंबर 6 वरती मैदानाच्या आतमध्ये गेल्यात. त्यांना वाटलं की लेग स्टंपवरती नक्की चेंडू सोडून जाईल. त्याच्यामुळे लगेच त्यांनी उजवा लेग असा पुढे गेला आणि लेग स्टंपवरनं चेंडू जाऊन दिला आणि पंचाने लगेचच आमच्याकडे इशारा पोहोचवला गेला की सात्विकचा हा दुसरा चेंडू नक्कीच तुम्हाला व्हाईट पाहायला मिळेल. व्हाईट बॉल आला. टीमची धावसंख्या 47. आणि नक्कीच विनंती करेन टीम आजदे आणि कोपर दोन्ही टीमच्या कॅप्टनला की टॉस करण्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटर बॉक्समध्ये यायचं आहे. 47 सात्विक ओव्हर द विकेट. हे बोलला पुन्हा एकदा लेग स्टंपवरती हा चेंडू नक्कीच ट्रॅव्हल आणि पुन्हा एकदा नक्कीच हा व्हाईट बॉल. सात्विकला ना त्याची गाडी प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती न्यायची आहे, परंतु वारंवार तो रूट चेंज करतोय. प्लॅटफॉर्म नंबर 3, प्लॅटफॉर्म नंबर 4 आणि प्लॅटफॉर्म नंबर 5 वरती नक्कीच गाडी नेण्याचा त्याचा प्रयत्न, परंतु तो फसला जातो आणि लागोपाठचे नक्कीच हे 3 चेंडू तुम्हाला वाईट पाहायला मिळतात. या अवांतर धावसंख्येनं तुम्हाला रोकावं लागतात. कारण अवांतर धावसंख्येने समोरच्या टीममध्ये जर पाहिलं गेलं तर स्कोर कार्डचा भरावा तर वाढतोच, परंतु त्यांना तो चेंडू परत फेकावंसुद्धा लागतो. राऊंड द विकेट. या आपल्याला अँगल चेंज केला गेला, परंतु तेच रिझल्ट, सेम रिझल्ट. मन डायवर्ट कदाचित असेल, कारण धावसंख्या जर पाहायला गेलं तर अवांतरच्या साह्याने त्या ठिकाणी 4 धावसंख्या एक्स्ट्रा आल्यात. परंतु जर या 4 धावसंख्या एक्स्ट्रा आल्यात आणि या येणाऱ्या चेंडूवरती 2 चौकार किंवा 2 षटकार आले ना तर कदाचित हा इम्पॅक्ट ना टीम दातीवरती खूप मोठा पडू शकतो. कारण टीमचे कॅप्टन टॉस जिंकला, फिल्डिंगचा डिसिजन घेतला. फिल्डिंगचा डिसिजन कॅप्टन का घेतो की पहिल्या सत्रामध्ये आपण त्या धावसंख्या कमी खर्च करण्याचा प्रयत्न करू, दुसऱ्या सेशनमध्ये आपण तो प्रेशर विदाउट प्रेशरने त्या धावसंख्या चेस करू. या अनुषंगाने ना प्रत्येक टीमचा कॅप्टन ना टीम टॉस जिंकल्यानंतर तो फिल्डिंगचा डिसिजन घेत असतो. काही त्या ठिकाणी पाहिलं गेलं ना तर कॅप्टन बॅटिंगसुद्धा घेत असतात आणि 4 ने नक्कीच धावसंख्या वाढते. टीमची धावसंख्या 49 या आकड्यावरती तुम्हाला षटक क्रमांक शेवटचं चालू असताना आपल्याला पाहायला मिळते. 49 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये. राऊंड द विकेट. याला पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 5वा हा चेंडू व्हाईट.
पहा लाईन भरकटतोय आणि ज्या अर्थाने आपण जर पाहिलं गेलं ना तर प्रेशराईज क्रिकेट तुम्ही ज्या ज्या वेळेला खेळताना तेव्हा अनेक सारे खेळाडूंना प्रेशरच्या माध्यमातून थोडासा क्रिकेटचा खेळ हा कमकुवत करताना आपल्याला पाहायला मिळतात. तोच कमकुवत नक्कीच खेळ आहे. टीमची धावसंख्या 50, पहिल्या मॅचमध्ये 50 धावसंख्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि या ओव्हरमध्ये ना जरी कमबॅक झाला साईद आता जरी 5 धावसंख्या आल्या ना तरी बेनिफिट खूप सारं पडणार आहे टीम दातिवली क्रिकेट संघाला. कारण हा इम्पॅक्ट पडला गेला आहे. हा इन्क्रीज धावसंख्या होती आहे आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे म्हातारी टीमच्या नक्कीच स्कोर कार्डवरती आणि पाहिलं गेलं तर तब्बल 50 या धावसंख्येवरती आता पोहोचली गेली टीम म्हातारडी क्रिकेट संघ. बहुत तयार सात्विक चेंज केला गेला आता ओढ द विकेटनं. हे मला चेंडू चांगला आणि पहा क्रॉस बॅटने हा फटका स्क्वेअर लेगला फिल्डर परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. हा षटकार विचार करेल कॅप्टन की पहिले 5 चेंडू नक्कीच वाईट बॉल आले म्हणजे खूपच महागडं षटक हे ठरलं महागडं ठरलं गेलंय. कारण तब्बल आपण जर विचार केला गेला तर एक चेंडूमध्ये 11 धावसंख्या या ठिकाणी सात्विकने खर्च केल्यात. इथनं जरी कमबॅक जरी झाला ना तरीही पाहिलं गेलं तर या ओव्हरमध्ये जास्त धावसंख्या खर्चच होताना पाहायला मिळतील. कारण अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 बॉलवरती जर एकेरी धावसंख्या जरी आली ना तरी 17-18 धावसंख्येचं षटक नक्की सात्विक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. महागडं एक षटक राहिलं. टीमची धावसंख्या 56 आहे आकड्यावरती कारण 50 होती त्यावरती हा षटकार आला आणि धावसंख्या आता 56 या आकड्यावरती पोहोचली गेली जिथे बॅटिंग करते टीम म्हातारडी क्रिकेट संघ. कमबॅक करावा लागेल इथनं गोलंदाज सात्विकला. हो द विकेट. अजून एक चांगला फटका व्यवस्थित बॅटवरती नाही. आता मिड विकेटला च्या दरम्यान नक्कीच हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी उचलला जाते चेंडू आणि दरम्यान पाहिली गेली तर फक्त सिंगल. कमबॅक झालाय. 12 धावसंख्या खर्च केल्यात 2 चेंडू फेकल्यात. म्हणजे सात्विकला आता असंच म्हणावं लागेल की माझ्या पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आलाय परंतु आता ते ज्या चुक्या केल्यात ना त्या विसरावा लागेल आणि इथनं ज्या प्रकारे दुसरा चेंडू हाताळला गेला ना तशाच प्रकारे हाताळावा लागेल आणि इथं कमबॅक करावा लागेल सात्विकला. टीमची धावसंख्या 57 57 ऑन बोर्ड. ओ द विकेट. या वेळेला केलाय कमबॅक केलाय. मी आधीच म्हटलं होतं की कमबॅक इज अ मेन पार्ट ऑफ क्रिकेट लाईफ. कमबॅक हा तुम्हाला करावा लागतो मग तो आयुष्याचा कुठलाही खेळ असो. कारण या मॅचच्या खेळामध्ये तुम्ही जेव्हा कमबॅक करताना तेव्हा असं वाटतं की आपल्याकडनं जेव्हा ना चुकीचा खेळ क्रिकेटचा होतो ना तेव्हा स्वतःला नक्कीच कधी दोष देऊ नका. कारण भगवंत असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल एक बेस्ट ॲक्टरला देत असतो. कारण कठीण रोल केला गेला सात्विकचा परंतु त्याच्यानंतर नक्कीच कमबॅक पाहायला मिळतो सात्विकचा. पाहतो यार. या वेळेला पुन्हा एकदा रूम बनवला होता जागा बनवली होती फटक्यासाठी परंतु हा बॉल आउटसाठी लेग स्टिक पाहायला मिळतोय. 6वा बॉल इथं वाईट आला या षटकामधला. म्हणजे विचार केला गेला तर अद्यापर्यंत या षटकामध्ये नक्कीच 3 बॉल बाकी असतील आणि या षटकाचा तब्बल जर विचार केला गेला ना तर खूप महागडं षटक म्हणजे खूप लांब लचक हा षटक तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण 13 चेंडू आतापर्यंत 13 धावसंख्या नक्कीच आतापर्यंत खर्च झाले त्या षटकामध्ये. त्यामधनं 6 चेंडू नक्कीच वाईट पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या 58. या वेळेला फटका चांगला आहे. काय फटका नक्कीच खेळला गेला. पहा वापर टप्प्याचा नव्हता तर वापर गतीचा होता. अगदी क्रॉस द पॅटर्न नक्की स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला आणि ज्या अर्थाने नक्कीच पंचांच्या चेहऱ्यावरती जी स्माईल कशामुळे पाहायला मिळते माहिती आहे. कारण हा अनुभव आहे. कारण जर आपण ऑफिशियल पंच जर आपण पाहिले गेले तर त्या ठिकाणी सचिनजी कडू आहेत म्हणजे तेही खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळलेले आहेत. आणि ज्यावेळेला आपण पंचाची भूमिका ज्यावेळेला आपण करत असतो ना त्यावेळेला एखाद्या फलंदाजाचा चांगला स्ट्रोक पाहून ना त्या पंचांच्या चेहऱ्यावरचा सुद्धा हसू आपल्याला पाहायला मिळतो. तसे सचिनजी कडू यांच्या चेहऱ्यावरती हसू होता त्यावरती आला षटकार. टीमची धावसंख्या आता जलद गतीने पुढे सरकत असताना 64 आकड्यावर. त्याला पुन्हा एकदा त्या दिशेने रूम बनवला गेला जागा बनवली गेली आणि बॉल सरळ फेकून दिला आहे. त्या ठिकाणी लॉंग लाईक सीमा रेषे पार लागोपाठचा हा दुसरा षटकार. धावसंख्येचं टार्गेट टीम म्हातारडी दातिवली समोर ठेवेल परंतु एक चुकीच्या प्रकारे षटक आणि तेही खूप महागडं. मी म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये तुम्हाला प्लॅनिंग कराव्या लागतात. आता हा विचार पडला असेल त्या ठिकाणी कॅप्टनला.
यावेळेला शफल झालंय, खेळायचं होतं ऑन साईडला, क्रॉस बॅटरचा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु सोडून देता हा चेंडू. चेंडूने बॅटचा संपर्क नाही, पंचांचा इशारा कोणत्याही प्रकारचा नाही. धावसंख्येचं नक्कीच हे षटक राहिलं, कारण 13 माफ करा हे षटक फेकलं गेलं 7 विकेटने. आणि मी का म्हणत होतो टीम प्लॅनिंग तुम्हाला असते, कारण जर दुसरे षटक संपन्न झालं होतं, जर स्वातिकला तिसरं षटक दिलं असतं त्या ठिकाणी जर बघितलं असतं, तर त्यानंतर अनिकेचं जे षटक इकॉनॉमिकल राहिलं होतं ना, ते देवेंद्रचं माफ करा जे षटक इकॉनॉमिकल राहिलं होतं ते स्लॉगरला दिलं असतं ना, तर एक प्रॉपर टीम प्लॅनिंग झाली असती. परंतु त्या टीम प्लॅनिंगला नक्कीच तडा गेला. सात्विकच्या षटकामध्ये तब्बल 25 धावसंख्या खर्च झाला. 5 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 5 षटकामध्ये तुम्ही पाहिलं गेलं 70 धावसंख्या आणि आता 71 धावसंख्येचं नक्कीच टार्गेट कंप्लीट करावं लागेल, ते म्हणजे टॉस जिंकणाऱ्या दातिवली क्रिकेट संघाला. तर चला मी इन्व्हाइट करतो आजदे आणि कोपर दोन्ही टीमचे कॅप्टन. तर आमचा आवाज पोहोचत असेल तर तुम्हाला टॉस करण्यासाठी लगेचच यायचे. चला आजदे आणि कोपर दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही इन्व्हाइट करतो, कारण ज्या अर्थाने पाहिलं गेलं तर नुकतीच आपण पाहिलं गेलं तर एक साईदादा मीटिंग झाली गेली, कारण ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या या सेशनमध्ये ना अगदी 22 नक्कीच त्या ठिकाणी गावं होती जी निवडली गेली. त्या ठिकाणी मलंगट टेनिस क्रिकेटच्या असोसिएशनच्या नुसार नक्कीच खूप साऱ्या नियमावली त्या ठिकाणी जोडल्या गेल्या, भरवल्या गेल्या आणि त्या असोसिएशनमध्ये नक्कीच हा नियम आहे की आधी विकेट त्याच्यानंतर टॉसचा निर्णय. अनेक सारे नक्कीच ठिकाणी आपण असं पाहतो की संघटना झाली आहेत. भिवंडी विभागामध्ये म्हटलं गेलं तर GCA आता ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन, त्याच्यानंतर डोंबिवली क्रिकेट असोसिएशनसुद्धा आहे जे विनोदजी पाटील नक्कीच यांच्या माध्यमातून ते असोसिएशन चालत असते. परंतु त्या ठिकाणी मलंगड असोसिएशनसुद्धा आता कार्यरत आहे आणि त्या असोसिएशनमध्ये मानपाडा गाव हा सुद्धा मोडला जातो. म्हणजेच त्या असोसिएशनचा विचार केला गेला तर ग्रामीण सम्राट महेशजी गायकवाड नक्कीच या असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्या असोसिएशनच्या माध्यमातून अंतर्गत नक्कीच ही स्पर्धा या ठिकाणी खेळवली जाते. म्हणजे जय पिंपलादेवी क्रिकेट संघ मानपाडा आयोजित 2 दिवसात हे नक्की देखणं पर्व. 71चं टार्गेट आहे. विचार केला गेला तर या 71 धावसंख्येचं टार्गेट कंप्लीट होईल का नाही हाही प्रश्नचिन्ह, परंतु तो प्रश्नचिन्ह सोडवला जाईल, कारण फर्स्ट सेशनमध्ये तयारी जी केली गेली ती सेकंड सेशनमध्ये तिला सडेतोड उत्तर देण्याचं काम दातिवली तर जरूर करेल, परंतु ते काम कशा प्रकारे केले जाईल या आपण बोलतोय. द वेल्वेट व्हॉइस ऑफ तुरभई ज्याच्या स्वविद्यमानातून नक्की त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर या खेळाचं नक्की दुसरं सत्र नक्की तुम्ही ऐकाल. या नेतो तुम्हाला साईदादा यांच्या शुभवार्धून या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू भागेश. चला आजदे संघ आणि कोपर संघ वारंवार आपल्याला कॉल झाले, दोन्ही संघाचे संगणक आले त्या ठिकाणी, तर टॉस केला जाईल. मी सन्माननीय संदीपजी भुईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभहातचे टॉस करायचा आहे. नेक्स्ट मॅच आजदे आणि कोपर. 5 षटकांचा सामना, 2 पॉवर सर्कलची षटकं. चेंडू हरवला, फुटला किंवा भिजला चेंडू नवीन देण्यात येईल, निकाल कायम असेल. प्रथमतः विकेट आणि त्यानंतर टॉस, अशा प्रकारचे नियम ह्या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू नसेल कोणत्याही प्रकारचा. आणि टॉस 2 संघादरम्यान संदीपजी भोईर याच्या शुभ हस्ते. नेक्स्ट मॅच आजदे आणि कोपर. फलंदाज विशाळ आणि जयेश अशी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल असले पाठलाग करण्यासाठी महत्वपूर्ण 2 फलंदाज दातिवली टीमच्या मैदानाच्या आतमध्ये. विशाल स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतं, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला जयेश. तर गोलंदाजीमध्ये पहिलं षटक हाताळताना गोलंदाज पाहायला मिळेल. गोलंदाज राज. पहिलं षटक घेऊन राज मात्र कॉफी विक्टरी बॉक्स एंड करणं सज्ज झालाय राईट टर्म ओव्हर द विकेटनं. पहिला चेंडू लावडा पील ह्या ठिकाणी पंचांकडे कटाक्ष जरूर टाकला जातो, मात्र पंच इम्प्रेस नाही आहेत. जोराचा अपील आपण पाहिला होता, मात्र अपील फेटाळून लावलाय. नेक्स्ट मॅच ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आजदे आणि कोपर. कोपर संघानं टॉस जिंकलाय. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा पुढील मॅचसाठी. मात्र बोलूया चालू मॅचच्या दिशेनं. खूप रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळेल, कारण की एका बाजूला जरी 70 धावा बनवल्या असल्या तरी देखील दातिवली टीममध्ये दमखम आहे. फलंदाजी अतिशय चांगली आहे, खास करून या 2 फलंदाजांवरती जास्त दारोमदार सातत्यानं आपण पाहिले दातिवली टीमची. दरम्यान हा चेंडू सुरेख फटका इनफिल्डला भेदून यावेळेस मात्र चेंडू जातो स्क्वेअरलेग सीमारेषेच्या दिशेनं. त्या ठिकाणी बॅकअपला क्षेत्ररक्षक होता, चेंडूला रोखलं जाईल तोपर्यंत मिळतील 2 धावा.
2 धावेनं स्वतःची आणि संघाची सुरुवात करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते फलंदाज विशाळ. गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं राजला आपण पाहतो, ज्या राजनं फलंदाजीमध्ये देखील फारसे योगदान दिलंय. 15 धावसंख्येचे योगदान त्यानं देखील दिलं होतं. आता मात्र गोलंदाजी कशी असेल, पॉवर सर्कलचा पहिलं षटक हाताळताना राजला आपण पाहतोय. दरम्यान हा चेंडू मिड ऑन देखील तैनात आहे आणि एक शॉर्ट मिडविकेट देखील तैनात आहे. क्षेत्ररक्षणाची जर आपण व्यूहरचना पाहिली तर एक लॉंग ऑफ पाहायला मिळत होता, तर एक डीप मिडविकेट अशा प्रकारची व्यूहरचना सीमारेषेजवळ 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र दोन्ही क्षेत्ररक्षक ऑनसाईडला बॅकअप साठी, एक असेल वाईडिश लॉंग ऑन, तर एक क्षेत्ररक्षक जवळजवळ मिडविकेट आणि स्क्वेअरलिगच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित 9 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये. गोलंदाज राज पुन्हा एकदा सज्ज होतोय. दरम्यान हा चेंडू प्रहार केलाय, खाली क्षेत्र निवडलं मी म्हणेन, मात्र दूरवरनं क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू वन बाउंस फ्लाय होतो त्याच्या डोक्यावरून चौकारासाठी, आणि या चौकारच्या मदतीने मात्र संघ वेगाने पुढे सरकतोय. जाऊन पोहोचलाय तो 6 या आकड्यावरती, 7 या आकड्यावरती, माफ करा. अशा प्रकारचे फटके आवश्यक आहेत, कारण की लक्ष मोठं आहे. 5 षटकामध्ये 71 धावसंख्या म्हणजे प्रति षटक 14.20 सरासरीनं धावा बनवायच्या आहेत, आणि ते करत असताना सुरुवात खूप महत्वाची असेल. आणखी एखाद्या मोठ्या धावसंख्येचा आपण पाठलाग करता त्यावेळेस मात्र आपला स्टार्ट हा खूप महत्वाचा असतो, आणि त्या कारणास्तव हे 2 महत्वाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत एक चौकार आपल्याला जयेशच्या बॅटमधनं पाहायला मिळाला आहे. त्यांना पहिलाच चेंडू फेस केला होता आणि मात्र चौकारानं सुरुवात केली आपल्या इनिंगला. दरम्यान हा चेंडू लोअर फुल टॉस कार्पेटचा सहारा घेतला होता, ऑनसाईडला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक धाव त्या ठिकाणी एकवटली जाईल. चौकारानंतर सिंगल आपण पाहतोय. सेन्सिबल क्रिकेट, मात्र ज्या प्रकारचं लक्ष आहे ते पाहता आक्रमकता ही दाखवावीच लागेल, कारण की पहिल्या इनिंगमध्ये आपण सातत्यानं टेम्परमेंट राखू शकता, मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये मॅचप्रमाणे आपल्याला खेळ दाखवणं गरजेचं असतं, आणि ती आक्रमकता आता या दोन्ही फलंदाजांना दाखवावी लागेल. खास करून पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये मोठी धावसंख्या बनवावी लागेल, तर मात्र पुढील वाटचाल ही आपल्यासाठी सोपी असेल. गोलंदाज सजराज राईट मोर द विकेटनं. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र खोदून काढला, क्षेत्ररक्षक होता मिडॉनला, थोडीशी मिसफील्ड, मात्र प्रयत्न सुरेख होते त्या ठिकाणी. प्रयत्नांना मी म्हणेन निश्चित 100 पैकी 100 मार्क्स असतील. तिथे एक धाव जरूर प्राप्त होईल. षटक कंप्लीट झालंय. धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या षटकाखेरीसचा बिनबाद 9 अशी सावध सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते टीम दातिवलीकडनं. दोन्ही एंडनं सामने खेळवले जात आहेत. अतिशय सुरेख मैदान आहे, म्हणजे चहूबाजूला समांतर असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे चहूबाजूला जर सीमारेषेचा विचार केला तर कोणत्याही बाजूला आखूड नाहीये, म्हणजे परफेक्ट मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं षटक कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं पाहिलं, आणि ह्यावेळेस मात्र दुसरं षटक मानपाडा एंडकडनं फेकी केलं जाईल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज पुष्पक गोलंदाजीसाठी येईल. पहिल्या षटकात धावा आल्या त्या फक्त 9 धावा. 71चं लक्ष आहे, अजूनही आवश्यकता असेल ती 62 धावसंख्येची. आता मात्र उर्वरित जर आपण चेंडू पाहिले तर 24 चेंडू आणि 62 धावा, म्हणजे प्रति षटकामागे 15.50 अशी सरासरी आता मात्र गाठावी लागेल. आता मोठे प्रहार दाखवावे लागतील, नितांत गरज आहे मी म्हणेन दातिवली टीमला. आतापर्यंत एक चौकार पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला होता जयेशच्या बॅटमधनं, आणि आता विशालला देखील बॅटचा फेस खोलावा लागेल. 2 फलंदाज, या फलंदाजानं कित्येकदा दातिवली टीमला मी म्हणेन सुखाचे दिवस दाखवलेत. अतिशय चांगलं क्रिकेट या दोन्ही फलंदाजांकडून आपण कित्येकदा पाहिलंय, आणि अर्धशतकी खेळ्या देखील पाहिल्यात, मात्र त्या खेळीची पुनरावृत्ती या ठिकाणी पुन्हा एकदा करावी लागेल. गोलंदाजीमध्ये पुष्पक क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करत असताना यावेळेस मात्र 3 क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर, एक एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑन, तर एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला आपल्याला पाहायला मिळतोय डीपमध्ये. दरम्यान हा चेंडू सुरेख चेंडू फेकी, बॅटन पॅडमध्ये चेंडू जातो निघून सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता. सुरुवात अतिशय दमदार झाली आहे, ती म्हणजेच गोलंदाज पुष्पकची. तशी सुरुवात राजची झाली होती, तशी सुरुवात पुष्पकची देखील आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत गोलंदाजी अतिशय सुरेख आतापर्यंत, ती म्हणजेच म्हातारडी टीमची. फलंदाजी लाजवाब केली, तो आत्मविश्वास गोलंदाजीमध्ये देखील झलकताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू
ब्लॉक हॉलला चेंडू फेकला तो वाईट यॉर्कर ज्याला आपण म्हणतोय रक्षात्मक चेंडू क्रिकेटच्या परिभाषेमध्ये, तशा प्रकारचा चेंडू या ठिकाणी पुष्पकनं हाताळला होता आणि त्या चेंडूवरती एकवटली जाईल ती फक्त एक धाव. सिंगल डबलनं मी म्हणेन लक्ष पूर्ण होणार नाही दातिवली टीमचं. इथे विचार करावा लागेल आणि मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील. धावसंख्या प्रथमतः दुहेरी अंकात बिनबाद 10 धावा धावपळकावरती. बिनबाद ही जरूर जमेची बाब आहे, मात्र धावसंख्येचा वेग हा चिंतेचा विषय असेल तो दातिवली टीमसाठी. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन, कारण की हे दोन संघ मी म्हणेन कित्येकदा आमने सामने आले असावेत. त्या कारणास्तव एकमेकांची रणनीती, फलंदाजांचा स्ट्रॉंग झोन आणि वीक झोन हे जाणतायत आणि त्या प्रकारे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सातत्यानं केली जाते ह्या फलंदाजांसाठी. दरम्यान हा चेंडू आडव्या बॅटनं चेंडू खेळून काढलाय. त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेट तैनात होता, त्याच्याकडनं थोडीशी मिसफील्ड झाली आणि डीपमध्ये जोपर्यंत चेंडू रोखला जाईल तोपर्यंत मिळतील त्या 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी देखील माणस दाखवलं होतं विशालनं, मात्र अंततः जयशनं नकार दिले. 2 धावा मिळतील. संघ पोहोचलाय तो 12 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या धावपळकावरती फक्त 12 धावा. सुरेख गोलंदाजी. पॉवर सर्कलमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करावी हे दाखवून देत असताना, त्याचं उदाहरण सेट करत असताना सुरुवात केली राजनं आणि त्यानंतर मात्र पुष्पक देखील सुरेख गोलंदाजी करतोय राईट ओव्हर द विकेटनं. दरम्यान हा चेंडू तर निश्चित चेंडू रिलीज करत असताना थोडीशी अडचण जरूर निर्माण झाली आहे. चेंडू हातातनं देखील निसटला आहे. पंचांकडनं इशारा येणं बाकी आहे. डेड बॉल का? डेड बॉल निश्चित, कारण की चेंडू रिलीज करत असताना फॉलो थ्रू मध्ये काहीशा अडचणी आल्या आणि चेंडू रिलीज करू शकले नाहीत त्या ठिकाणी गोलंदाज पुष्पक, आणि हा डेड बॉल पंचांनी घोषित केलाय. इथे मात्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती जावं लागेल गोलंदाज पुष्पकला आणि उर्वरित चेंडू त्याला फेकावे लागतील. आतापर्यंत 3 चेंडू त्यानं फेकलेत आणि अजूनही 3 चेंडू त्याला मात्र फेकायचे आहेत. ही संधी होती मी म्हणेन पॉवर सर्कलची, त्याचा जास्त फायदा आतापर्यंत घेऊ शकले नाहीत हे दोन्ही फलंदाज. अजूनही 3 चेंडू आहेत. 3 चेंडूवरती 2 मोठे प्रहार जर आले तर एक चांगल्या स्थितीमध्ये पाठलाग करत असताना दातिवली संघ पाहायला मिळेल. फुल्लेचा चेंडू आमंत्रण दिलं होतं, मात्र फटका फासलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरकतायत, मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू लँड झालाय. त्या ठिकाणी मिळतील त्या आणखीन 2 धावा. फुल्लेंचा हा चेंडू होता. ह्या चेंडूवरती किमान एखादा मोठा फटका अपेक्षित होता. डगआउट मधनं देखील अपेक्षा निश्चित त्यांच्या चेहऱ्यावरती झलकली होती की ह्या चेंडूवरती एक मोठा फटका येईल, मात्र तसं काही घडत नाहीये आणि ह्या चेंडूवरती देखील मिळतात 2 धावा. संघ पोहोचलाय तो 14 या कड्यावरती. बिनबाद 14 अशी शांत सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळते ती टीम दातिवलीची. दरम्यान हा चेंडू चेंज ऑफ फेस फ्रंट फुटला आले होते, मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंच खूण करतायत की हा चेंडू अतिरिक्त बाहेर होता. पंतांनी मात्र स्वैर घोषित केलाय आणि पहिली अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होते ती दातिवली टीमला. एकनं सांघिक धावसंख्येमध्ये वाढ होते. 15 धावा धावपळकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा मानपाडा एंड कडनं सज्ज होईल. पंचांच्या डावीकडनं गोलंदाजी केली जाते उजव्या हातानं, म्हणजेच राईट ओव्हर द विकेट. दरम्यान हा चेंडू टॉपेज लागली आहे त्या ठिकाणी. पुन्हा चेंडू जाईल तो शॉर्ट पॉइंटला. बॅटकटचा पंचांचा इशारा आपण पाहतोय. पुन्हा एक सिंगल, एक मात्र चौकार. त्या चौकाराचा जर अपवाद वगळला तर पूर्णतः वर्चस्व आतापर्यंत गोलंदाजांचं ह्या खेळपट्टीवरती पाहायला मिळतं ते टीम हाताळडीकडनं. 16 धावा धावपळकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि षटकातील आता मात्र चेंडू शेष आहे तो फक्त 1 चेंडू. काय लाजवाब सुरुवात मी म्हणून गोलंदाजी करत असताना म्हातारडी टीम दाखवते. फलंदाजी तर खूप सुरेख झाली होती आणि त्यानंतर गोलंदाजी देखील त्यांच्याकडनं अतिशय अप्रतिम पाहायला मिळते. गोलंदाज पुष्पक अंतिम चेंडू घेऊन. फुल्लेंचा हा चेंडू या ठिकाणी शफल झाले होते, मात्र डॉट बॉलची सांगता होती. 2 षटकांचा खेळ संपलाय. पंचांकडनं इशारा येतो की षटक कंप्लीट झालंय आणि 2 षटकाखेरीज धावसंख्या धावपळकावरती. प्रत्येक षटक 8.0च्या सरासरीनं 16 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे आता लक्ष मी म्हणेन कठीण बनलंय ते दातिवली टीमसाठी. 71चं टार्गेट होतं आणि धावसंख्या धावपळकावरती फक्त 2 षटकामध्ये 16 एकवटू शकलेत. उर्वरित जर आपण समीकरण पाहिलं तर आता मात्र आवश्यकता असेल ती 55 धावसंख्येची. स्प्रे, तर स्प्रेची मागणी केली जाते. घेऊन जायचंय आपण. थोडीशी दुखापत जरूर झाली असेल त्या ठिकाणी
तर स्प्रे घेऊन जायचं आहे. 2 षटकं कंप्लीट झालीत. 5 षटकांचा सामना पाहतोय. प्रथमतः फलंदाजी केली सामन्याच्या पूर्वार्धामध्ये म्हाताडी टीमनं आणि 4 गाड्यांच्या मोबदल्यात 70 धावा उभारल्या आणि 71चं टार्गेट चेस करण्यासाठी मैदानामध्ये सलामी जोडी आली होती. फलंदाज विशाल आणि जयेश मात्र आतापर्यंत नावाला साजेसा खेळ मैदानावरती दाखवू शकले नाहीत आणि 2 षटकाखेरीज फक्त धावा धापळकरती पाहायला मिळतात त्या 16 धावा. उर्वरित समीकरण येणारी चेंडू आहेत 18 आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती 55 धावसंख्येची. आता लक्ष कठीण झालंय. पण लक्ष जरी कठीण असलं तरी अशक्य नाहीये. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जसं नुकतंच वर्णन केलं भागेशनं की एका षटकामध्ये जितनं 42 धावा कुठल्या होत्या वाकळंच्या, म्हणजे ह्या गोष्टी क्रीडा विश्वामध्ये क्रिकेटमध्ये घडत असतात. तशी काही एखादी ओव्हर जर ह्या सामन्यामध्ये आली दातिवली टीमसाठी तर दातिवली टीमचं कमबॅक असू शकतं आणि या सामन्यामध्ये शिरकाव असू शकतो दातिवली टीमचा. मात्र तसं घडेल का? गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा राजवरती विश्वास टाकलाय. ज्या राजनं पहिलं पॉवर सर्कलचं षटक फेकलं आणि धावा खर्च केलं होत्या फक्त 9, त्या राजला मात्र पुन्हा एकदा इन्व्हाइट केलंय दुसऱ्या षटकासाठी. आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल. आता मात्र मुभा असेल गोलंदाजाला क्षेत्ररक्षण सजवण्याची, कारण की 5 क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात, ज्यामध्ये आपण ऑनसाईडला तब्बल 4 क्षेत्ररक्षक पाहतो. एक लॉंग ऑन असेल, एक वाईडिश लॉंग ऑन, तर एक मिड विकेट आणि एक डीप स्क्वेअर लेग, तर एक क्षेत्ररक्षक आपल्याला वाईडिश लॉंग ऑफला पाहायला मिळतो. एक मिड ऑफ देखील तैनात आहे 38 सर्कलमध्ये. अशा प्रकारची व्यूहरचना क्षेत्ररक्षणाची. गोलंदाज राज कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं पुन्हा एकदा उजव्या हातानं. दरम्यान हा चेंडू पहिल्याच चेंडूवरती मात्र दांडी गोल केली आहे. फलंदाज जयेशला परतावा लागेल. मोठा धक्का. जयेश बॅक टू द पवेलियन. अनिकेत मैदानात दाखल झालाय. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय. त्याच्यावरती देखील खूप मोठी जबाबदारी असेल, कारण की संघ पूर्णतः अडचणीत सापडलाय आणि इथनं संघाला खऱ्या अर्थानं अडचणीतनं सावरावं लागेल. गोलंदाजीमध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक फेकलं होतं अनिकेतनं. त्या अनिकेतला मात्र आता धावा बनवाव्या लागतील आणि त्या देखील खूप वेगानं बनवाव्या लागतील, कारण की लक्ष होतं 18 चेंडू आणि 55चं. आता त्यामधील पहिल्याच चेंडूवरती मात्र यश संपादन केलंय ते गोलंदाज राजनं. सातत्यानं आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळेल. टीम स्पिरिट आपण पाहू शकता म्हातारडीकडनं. आतापर्यंत पूर्णतः फ्रंट फुटला म्हातारडी संघ आपण पाहतोय आणि एका बाजूला पिछाडीवरती आपल्याला दातिवली संघ पाहायला मिळतोय. मात्र क्रिकेट आहे. 1-2 षटकामध्ये देखील सामना टर्न होताना आपण पाहिला. सामन्यामध्ये करवट आपल्याला पाहायला मिळतंय. तसं काही होईल का? गोलंदाज राज. तर हा चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक दूरवर न येईल चेंडूपर्यंत, मात्र चेंडूला रोखणं कठीण आहे त्याच्यासाठी. चेंडू जातोय वन बॉस ओव्हर द रोप. चौकार. शुभे जाहीर केलेत मी म्हणेन, कारण की पहिल्याच चेंडूवरती त्यानं चौकार ठोकलाय. संघाला आवश्यकता देखील आहे अशा मोठ्या फटक्यांची आणि ती आवश्यकता अनिकेत पूर्ण करेल का? पहिल्या चेंडूवरती तर चौकार ठोकलाय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 20 याकड्यावरती. 20 धावा धावपळकावरती 3रं षटक मार्गस्थ असताना 71चं लक्ष, मोठं लक्ष आहे. पहिलाच सामना आपण पाहतो या स्पर्धेचा आणि पहिल्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी राहिली पहिल्या सत्रामध्ये ती म्हातारडी टीमकडनं. आतापर्यंत गोलंदाजी देखील चांगली झाली, मात्र अजूनही सामना फिनिश झाला नाही. ते पाहता भवितव्य करणं मात्र निश्चित कठीण असेल. ब्लॉक हॉलला चेंडू फेकलाय. वारंवार ब्लॉक हॉलला चेंडू फेकले जातात, म्हणजे ॲक्युरेसी खूप सुरेख पाहायला मिळते गोलंदाज राजकडनं. कारण की सातत्यानं ब्लॉक हॉलचे चेंडू फेकण्यासाठी आपल्यावरती कंट्रोल आपल्या हातावरती असणं खूप गरजेचं आहे. कारण की ब्लॉक हॉलचा चेंडू ज्यावेळेस आपण फेकता त्याच्यामध्ये जर थोडीशी मिस्टेक झाली तर तो चेंडू फुलटॉस बनतो आणि त्याच्यावरती मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे इथे ॲक्युरेसी या गोलंदाजामध्ये पाहायला मिळते आणि त्या अंतर्गत पूर्णतः मी म्हणेन जकडून ठेवलंय फलंदाजांना राज या गोलंदाजानं. विशाल स्ट्रायकिंग एंडला.
दरम्यान हा चेंडू शफल झाले होते ऑफस्टिकच्या दिशेनं, मात्र तदनंतर ऑनसाईडला हा फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी मिळेल फक्त एक धाव. विशालकडनं ज्या प्रकारची खेळी अपेक्षित होती तसा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला नाही, कारण की बरेचसे चेंडू त्यानं फेस केलेत. त्यामध्ये 2 चेंडू डॉट देखील तो झाला होता आणि फक्त धावा धावपळकावरती जर आपण विचार केला तर त्याच्या माध्यमातून 6 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22 धावा धावपळकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत संघ मात्र पूर्णतः बॅकफुटला पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा कार्पेटचा सहारा घेतला. तो चेंडू मिडॉन मधनं डीपमध्ये आलाय. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण. शांत क्रिकेट आतापर्यंत, मात्र जास्त काळ शांत राहून चालणार नाही मी म्हणेन दातिवली टीमला, कारण की लक्ष मोठं आहे. जर आपण पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असतो तर कदाचित मी म्हणेन धावसंख्या आपली चांगली म्हणता आली असती, कारण की अंतिम स्लॉगरच्या टप्प्यामध्ये आपण प्रहार करू शकले असते. मात्र सामन्याचं चित्र किंवा सामन्याची सिच्युएशन पाहता या ठिकाणी प्रहार हे आपल्याला करावे लागतील. फुल्लेंचा चेंडू प्रहार करायचा होता, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी मिळतील त्या पुन्हा एकदा 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी पलटलेत. तिसरी धाव घेत असताना मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल ते विशाल नामक फलंदाजाला. दुसरा धक्का टीम दातिवलीला. नवीन फलंदाज विनीत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आतापर्यंत पूर्णतः संघ पिछाडीवरती पाहायला मिळतं. 3 षटकं कंप्लीट झालीत. धावसंख्या धापळकावरती पाहायला मिळते ती 26 धावा. अनेकशे मान्यवर आपण व्यासपीठावरती पाहतोय. त्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. 3 षटकामध्ये 26 धावा. आता आवश्यकता असेल ती 45 धावसंख्येची. या षटकाचं जर आपण गोलंदाजी विश्लेषण पाहिलं तर या षटकात धावा आल्या त्या 10 धावा. 3 षटका अखेरीस 26 धावा धावपळकावरती आणि अजूनही 2 षटकामध्ये आवश्यकता आहे ती 45 धावसंख्येची. आता मात्र सामना खूप कठीण बनलाय तो दातिवली टीमसाठी. मात्र अशक्य नाही. या क्रिकेट आहे. अनिश्चितता क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ती अनिश्चितता आज देखील पाहायला मिळेल का? 12 चेंडू आणि लक्ष आहे ते 45 धावसंख्येचं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज प्रणव गोलंदाजीसाठी सज्ज झालाय, तर नवखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती आपल्याला विनीत पाहायला मिळतोय. विनीत आणि अनिकेत अशी युवा जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ज्या अनुभवी फलंदाजांकडनं अपेक्षा होती ते मात्र आज या ठिकाणी सपशेल अपयशी ठरले आणि आता संघाला मात्र अडचणीत सोडलं मी म्हणेन दोन्ही फलंदाजांना. आणि आता या युवा फलंदाजांवरती दारोमदार आहे. 2 षटकं बाकी आहेत, म्हणजे 12 चेंडू आणि आवश्यकता आहे ती तब्बल 45 धावसंख्येची. स्पर्धेतील पहिलाच सामना. एका बाजूला म्हातारडी संघ परिश्रम करतोय तर संघर्ष करत असताना आपण दातिवली टीमला पाहतोय. फटका फासलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय. अचूक जजमेंट आणि सुरेख झेल. फलंदाज बाद. तिसरा धक्का दातिवली टीमला. आणि तर खूप सुरेख केली होती देवेंद्रनं, कारण की गोलंदाजीमध्ये त्यानं षटक हाताळलं होतं ते म्हणजेच 3रं आणि धावा खर्च केल्या होत्या फक्त 6 धावा. 5 धावा फक्त खर्च केल्या होत्या. म्हणजे गोलंदाजी लाजवाब केली होती आणि फलंदाजी या ठिकाणी मात्र आक्रमक करावी लागेल.
एका बाजूला पहिल्याच चेंडूवरती यश मात्र गोलंदाजाला आपल्याला पाहायला मिळाला. फुल लेनचा हा चेंडू, पंचांचा नोचा इशारा. बिमर लेन पाहायला मिळाली आणि त्या ठिकाणी झेल जरूर प्राप्त केली होती. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय. 1+2 अशा 3 धावा धावपळकावरती मात्र ऍड होतील. दिलासा देणारे आहे या धावा मी म्हणेन दातिवली टीमसाठी. 29 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला होता आणि त्यानंतर मात्र बिमर लेनचा वापर केला गोलंदाज प्रणव या गोलंदाजानं आणि या 3 धावा. फ्रीटचा पंचांचा इशारा आपण पाहतोय. आता मात्र संधी निर्माण झाली आहे ती फलंदाजाला. विनीत आहेत त्या ठिकाणी, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला देवेंद्रला आपण पाहतोय. एकंदरीत दिलासा देणारे ह्या धावा आहेत दातिवली टीमसाठी. इथे मात्र फ्री हिट देखील आहे. ह्या चेंडूवरती एक मोठं हिट आवश्यक असेल. दरम्यान हा चेंडू आता चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. कमबॅकचं हे चेंडू होतं मी म्हणेन गोलंदाज प्रणव कडनं. आतापर्यंत पूर्णतः ड्रायव्हिंग सीटला ह्या सामन्यामध्ये माताडी संघ राहिलाय. अशाच प्रकारची कामगिरी झाली तर निश्चित या स्पर्धेमध्ये त्यांचं अस्तित्व मात्र आपल्याला कायम पाहायला मिळेल. दरम्यान हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. हा फॉर्म फुल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. टिपमध्ये बॅकअपला क्षेत्ररक्षक देखील आहे. चेंडूला उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. आतापर्यंत एकही षटकार या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही. याचंच कारण की दातिवली संघ बॅकफूटवरती आहे. कारण की सुरुवातीच्या सत्रामध्ये ज्या ठिकाणी माताडी संघ फलंदाजी करत होता त्यांच्या माध्यमातून मात्र उत्तुंग षटकार आपण पाहिले आणि त्यांच्या विरोधात प्रतिकार मात्र करताना कुठे का होईना अपयशी ठरलाय तो म्हणजे दातिवली संघ. अनेक स्पर्धा गाजवल्या दातिवली टीमनं, मात्र या स्पर्धेमध्ये नावाला साजीसा खेळ त्यांच्याकडनं झाला नाहीये. दरम्यान हा चेंडू आडव्या बॅटने चेंडू जातोय तो मिड विकेटला. पुन्हा मिळेल ती फक्त सिंगल डबल या ठिकाणी आपण पाहतोय. 32 धावा धावपळकावरती लक्ष खूप मोठं होतं आणि ते लक्ष पार करत असताना मी म्हणेन थोडंसं दडपण होतं. अंतिम षटक यामध्ये खूप महत्त्वाचं होतं कारण की अंतिम षटकामध्ये धावा देखील बहाल केल्या आणि मानसिक खच्चीकरण मी म्हणेन दातिवली टीमचं झालं. आणि अंतिम षटक खूप महत्त्वाचं असतं. आपलं मानसिक बळ त्या षटकावरती गणलं जातं आणि त्या ठिकाणी मात्र अंतिम षटक थोडंसं महागडं होतं मी म्हणेन दातिवली टीमचं. दरम्यान आणखीन एक सिंगल. सामन्यामध्ये मात्र शांत वातावरण आपण पाहतो. एका बाजूला स्मित हास्य असेल ते म्हणजेच माताडी टीमचे जे चाहते या ठिकाणी आलेत त्यांच्या चेहऱ्यावरती, तर एका बाजूला मात्र निराशा आपल्याला पाहायला मिळते दातिवली संघाच्या खात्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा मानपाडा एन्करनं सज्ज होईल. नेक्स्ट मॅच कोपरगाव संघ आणि त्यांच्या विरोधात आजदे संघ, दोन्ही संघ सज्ज झालेत. दरम्यान हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढलाय आणि यावेळेस मात्र यशस्वी होत आहे. चेंडू फरार, सीमा पार, चौकार. सिद्धेश्वरती भरोसा टाकला युवा गोलंदाज आपण पाहतोय आणि त्याला खूप धावा आहेत मी म्हणेन बचाव करण्यासाठी. 34 धावा त्याला रोखायच्या आहेत. म्हणजे एक चेंडू जरी त्याने डॉट टाकला तर देखील हा सामना आपल्या बाजूने झुकू शकतो. तो म्हणजेच गोलंदाज सिद्धेश टाकलाय आणि पहिल्याच चेंडूवरती शिक्का मोर्तब केला मी म्हणेन ह्या सामन्यावरती तो म्हणजेच माताडी टीमनं. कारण की आता 5 चेंडू फेकले असतील, गतीचा वापर असेल, एकंदरीत फलंदाजांना बीट करण्यामध्ये यश लाभलंय संपूर्ण गोलंदाजांना. डाव्या हाताचा हा गोलंदाज चेंडू आडव्या फलंदाज भावेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फक्त सामन्यामध्ये औपचारिकता पूर्ण केली जाते. आहे एक चांगल्या फाईटची आणि कोपर या दोन संघादरम्यान रिदम मध्ये पुन्हा एकदा